एका मागासवर्गीय समाजामधनं मोठी झालेल्या पोरीचा जीव गेला आहे आणि तोही छळाला कंटाळून आणि सगळ्या सरकारी यंत्रणा त्याच्यात सहभागी आहेत असं तिच्या सुसाईड नोटमधनं समोर येते. माणूस कितीही मोठा असो, जर तो मृत्यूस जबाबदार असेल तर सरकारने डोळे बंद करता कामा नाही. क्लीन चिट देणं हे मुख्यमंत्र्यांचं काम आहे. डॉक्टर संदर्भात केलेलं आहे मर्डर असं तुम्ही म्हणताय, काच मला असं वाटते का सरकारी यंत्रणेच्या छळवादामुळे जेव्हा एखादी ऊसतोड कामगाराने आपला घाम गाळून मोठं केलेली पोरगी जी डॉक्टर झाली ती जेव्हा छळाला कंटाळून आत्महत्या करते आणि सुसाईड नोट लिहून ठेवते आणि त्याच्यात त्या नोटच्या माध्यमातलं उंगली निर्देश करते की कोण ह्या माझ्या छळात सहभागी आहे, इन्स्टिट्यूशनल मर्डर, संस्थात्मक हत्या आहे. आणि दुर्दैवी आहे की एका गरीब घरातनं बीडसारख्या जिल्ह्यातील अतिशय छोट्या गावातनं एका ऊसतोड कामगाराची मुलगी आपल्या बुद्धीच्या जोरावरती डॉक्टर होती आणि अखेरीस तिला अशा मृत्यूला सामोरे जावे लागले. महाराष्ट्राला शोभणारं नाही. आता त्याच्यात काही राजकीय माणसांचा हात आहे असं तिच्या सुसाईड नोटमधनं समोर येते. माणूस कितीही मोठा असो, जर तो मृत्यूस जबाबदार असेल तर सरकारने डोळे बंद करता कामा नाही. आज बैठका चालू आहेत पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये. असं त्या निवडणुकीचा रुटीन आहे, म्हणजे असं काही फार स्पेशल असं काही नसतं पवारसाहेबांचं. पवारसाहेबांना एक आवड आहे, निवडणुका समोर आहे, त्यामुळे जिल्ह्यात काय परिस्थिती आहे, काय कुठपर्यंत आपली तयारी त्याची माहिती घेतात. माजी खासदाराचं आणि विद्यमान आमदाराचं त्या प्रकरणामध्ये पटकन सातारा या प्रकरणी नाव आलं होतं, पण मुख्यमंत्र्यांनी का क्लीन चिट दिली आहे राज्य भाषामध्ये? नाही, क्लीन चिट देणं हे मुख्यमंत्र्यांचं काम आहे. पण म्हणून मी म्हटलं की एका गरीब घरातल्या गरीब पोरीची जवळजवळ हत्याच झाली आहे. जर संवेदनशील सरकार संवेदना बाजूला ठेवून जर काही करणार असेल तर हे महाराष्ट्राच्या दृष्टीने लाजिरवाण आहे. एका ऊसतोड कामगाराच्या पोरीचा जीव गेला आहे, एका मागासवर्गीय समाजामधनं मोठी झालेल्या पोरीचा जीव गेला आहे आणि तोही छळाला कंटाळून आणि सगळ्या सरकारी यंत्रणा त्याच्यात सहभागी आहेत असं तिच्या सुसाईड नोटमधनं समोर येते. हे चांगलं नाही आहे. त्यामुळे तिने जे उंगली निर्देश म्हणजे त्याच्यातनं जे काही दिसत आहेत, ज्यांची नावं समोर येत आहेत त्यांच्यावरती कारवाई सरकारला करावीच लागेल. माझा दौरा पण रद्द करण्याचा प्रयत्न झाला, जे सत्य असेल ते बाहेर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे असं सत्य लोकांसमोर सुसाईड नोटच्या माध्यमातून झालं आहे. अजून काय सत्य? मरणारा माणूसच सत्य सांगून गेला. अजून काय तुम्ही सत्य समोर आणणार आहात? भाजपच्या ऑफिस खासदारांचा आणि आमदारांचा जर एकंदरीत रेकॉर्ड पाहिला तर ते प्रचंड प्रमाणात वादग्रस्त आहे. मागच्या 2-3 वर्षाचा रेकॉर्ड तपासण्याची मान्यता. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. त्या अर्थी त्या डॉक्टरनीच उंगली निर्देश केला आहे की कुठल्या तरी पोस्टमार्टम रिपोर्ट व्यवस्थित करून घेणार. म्हणजे पोस्टमार्टम रिपोर्ट म्हणजे तो 100% कुठल्या तरी मर्डरशी संबंधित असणार. मर्डरशी संबंधित असलेला पोस्टमार्टम बदलून द्या म्हणजे त्या मर्डरमध्ये काहीतरी त्यांचा हात असणार. हे सगळे आपाप समोर येत आहेत ना. पण ह्या सगळ्यापायी काय झालं, ते एका ऊसतोड कामगाराच्या एका वंजारी समाजामधनं मोठ्या झालेल्या पोरीचा जीव गेला. तिच्या आईवडिलांनी काय, मी तिचा फोटो टाकलाय ट्विटरवरती, एवढी आपली बहीण असावी, लहान बहीण असावी अशी पोरगी आईवडिलांच्या अशा दोघांना धरून उभी आहे. तो फोटो बघितल्यावर अश्रू येतात डोळ्यात. ज्या स्वराज कारखान्याच्या बद्दलचे सगळे आक्षेप आहेत तो कारखाना खासदारांचा आहे आणि तिथे बऱ्याच ऊसतोड कामगारांचे जे मुकादम आहेत त्यांचे ट्रॅक्टर जप्त करून ठेवल्याचा आरोप होतोय. त्यानंतर अनेकांना मारहाण झाल्याचा आरोप होतोय आणि त्यानंतर सुद्धा क्लीन चिट दिली जाते. खासदारांच्या PNची नावं त्याच्यामध्ये आहेत, तरीसुद्धा ते म्हणतात, मुख्यमंत्री म्हणतात की बघा तुम्हाला उद्या मोठं राजकारण करायचं आहे वगैरे अशा पद्धतीनं. याआधी गोपीचंद पडळकरांना समज देताना पण ते असंच म्हणाले होते. समज देताना पण म्हणाले होते की तुम्हाला पुढे भविष्यात मोठं नेतृत्व करायचं आहे. तर हे काय खरं प्रधानमंत्री पदाचे उमेदवार आहेत ते कालांतराने. असली गँग जवळ ठेवायची की नाही याचा विचार त्यांनीही करायला. निंबाळकर यांच्यावरती आणखीन एका आगावणे कुटुंबाने आरोप केलेले आहेत की आमच्याही मुलीसोबत अशाच पद्धतीने छळ झालेला होता. आता आणखीन काही परिवार समोर असल्याचं पाहायला मिळतं. म्हणजे त्या खासदाराचा रेकॉर्डच समोर येतो ना.
माझं म्हणणं एवढंच आहे की ह्याच्यामध्ये हातनाक एका ऊसतोड कामगाराच्या वंजारी समाजातल्या पोरीचा बळी गेला ना. म्हणजे ज्याच्या घरामध्ये खायला अन्न पाणी नाही आहे अशा घरातली पोरगी मेरिटवरती डॉक्टर होते, फलटणला जाऊन ती सरकारी नोकरी करते आणि सरकारी यंत्रणाच तिच्या मृत्यूला जबाबदार होत थाकतात. दिस इज इन्स्टिट्यूशनल किलिंग, सरकारने केलेली हत्या आहे. तुमची काय मागणी आहे? ही व्यवस्थित चौकशी झाली पाहिजे आणि ज्यांच्यावर तिने संशय व्यक्त केला आहे ते केलं पाहिजे आणि तिच्या आईवडिलांना कोर्टात पाठवून हे कोर्ट मॉनिटर्ड इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे. दिल्लीप्रमाणे मुंबईमध्ये भाजपचं नवीन ऑफिस होते, कार्यालय, त्याचं जाऊ उद्घाटन द्या हो, नाही, ती जागा बळकावली असा आरोप केला गेला. जाऊ द्या हो, सगळं चालू आहे त्यांचं. तुम्ही काय करू शकतो का? आपण काय करू शकतो का? प्रत्येक राज्याच्या म्हणजे देशाच्या प्रत्येक राज्याच्या कॅपिटलमध्ये त्यांची भली मोठी मोठी ऑफिसं उभी राहिली. 70 वर्षात जे काँग्रेस करू शकलं नाही ते त्यांनी करून दाखवलं. आपण काय करू शकतो का त्याच्यावरती? आपण काही करू शकत नाही. आपण उघड्या डोळ्यांनी बघतोय फक्त. त्यांनी ते मेहनतीने घाम गाळून कमवलेला पैसा आहे, ते भ्रष्टाचार करत नाहीत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.